श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः. श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय. सत्राला आरंभ करण्यापूर्वी सत्रातली महत्वाची सूचना ही आहे की आपला सगळ्यांचा व्हिडिओ ऑन असला पाहिजे. आपण सगळे या ठिकाणी लक्षपूर्वक एकाग्रचित्तानं श्रवण करावं आणि एकाग्रचित्तानं आपण ह्या गोष्टींचा अंमल करावा, आचरणामध्ये आणाव्यात अशी नम्र विनंती आणि नियमावलीनुसार आपण असं करणार आहोत. क्वचित कधीतरी जर कुणी इकडे तिकडे असेल आणि व्हिडिओ ऑन करणं शक्य नसेल तर त्यावेळेला तसं पूर्वी सांगावं आणि मग त्या परवानगीनं तसं करावं. ही सगळ्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग या विषयावरती आपण आज थोडं समजून घेणार आहोत. अर्जुन म्हणजे कोण, विषाद म्हणजे काय आणि भगवंतांनी गीता अर्जुनाला सांगितली त्याच्या मागचा उद्देश काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊया की आपण सारे अर्जुन असं म्हणतो की मी अर्जुनासारखा आहे आणि भगवंतांनी अर्जुनाच्या मिशानं ही भगवद्गीता समाजातल्या प्रत्येक मनुष्यासाठी सांगितली आहे. म्हणून ती सार्वकालिकपणानं आज आपण बघू शकतो. 5,000 वर्षांपूर्वीपेक्षा जास्त कालखंड गेला आणि तरी देखील आपण ती गीता आज आज आपल्याला सांगितल्यासारखी आजच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती आपल्या कामात येते, आपल्याला मदत करते. ही सार्वकालिकता त्यातल्या सर्व तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे निर्माण झालेली आहे, तत्वज्ञानाच्या सांगण्यामुळे निर्माण झालेली आहे. भगवंतांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फलित म्हणून भगवद्गीता झालेली आहे. योगारूढच तदोच्यते. भगवान अत्यंत योगाच्या उच्च अवस्थेमध्ये असताना त्यांनी भगवद्गीता सांगितली. आता प्रश्न येतो अर्जुनालाच का सांगितली, भीमाला का सांगितली नाही, युधिष्ठिराला का सांगितली नाही, दुर्योधनाला का सांगितली नाही. कदाचित दुर्योधनाला गीता सांगितली असती तर दुर्योधनानं ऐकलं पण असतं, दुर्योधनानं ऐकलं असतं आणि युद्ध थांबलंही असतं. अशी शक्यता नाकारता येत नाही. दुर्योधनाला गीता सांगितल्यानंतर काय झालं असतं हे माहिती नाही आपल्याला. कारण दुर्योधन हा वीर आहे, दुर्योधन हा शूर आहे, दुर्योधन हा स्वतःचा स्वतंत्र विचार करणारा माणूस आहे. असा विचार करणारा माणूस ज्या वेळेला दुसऱ्याची गोष्ट ऐकायला शरण जातो तेव्हा निश्चितपणानं क्रांती होऊ शकते. पण भगवंतांनी अर्जुनाची निवड केली कारण अर्जुन नावाप्रमाणे अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे रुजुता असणारा माणूस आहे. रुजुता म्हणजे संवेदनशीलता आहे अर्जुनाकडे. जगामध्ये काय चाललेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीकडे अर्जुन हा अत्यंत हृदयंगमपणानं बघतोय. हृदयापासून बघण्याची प्रक्रिया अर्जुनाकडे आहे आणि म्हणून अर्जुन संवेदनशील आहे. नेहमी सांगतो भगवद्गीता जर शिकायची असेल तर मला आधी अर्जुन व्हावं लागेल. मग अर्जुन म्हणजे शूरता, अर्जुन म्हणजे वीरता, अर्जुन म्हणजे दिव्यता, अर्जुन म्हणजे भव्यता, अर्जुन म्हणजे संवेदनशीलता, अर्जुन म्हणजे संपूर्ण शास्त्र, नीतिमत्ता, ज्ञान, ध्यान, तप या सगळ्या क्रिया अर्जुनाच्या ठिकाणी आहेत. अर्जुन म्हणजे एक नुसता योद्धा नाही तर अर्जुन म्हणजे एक संसारी मनुष्य आहे आणि तो संसार सुद्धा अत्यंत परिपूर्णतेनं करतोय. अर्जुन ऐश्वर्यवान आहे, अर्जुन सत्तावान आहे, अर्जुन बलवान आहे. इतक्या सगळ्या उपाधी घेऊन अर्जुन या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून भगवान अर्जुनाकडे जातात. अर्जुन भगवंताकडे येतो तेव्हा अर्जुन शरण होऊन भगवंताच्या चरणापाशी बसलेला आहे. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे कदाचित. महाभारताच्या युद्धापूर्वी श्रीकृष्णाचं सहाय्य मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघंही द्वारकेला गेलेले होते आणि द्वारकेला गेल्यानंतर श्रीकृष्ण झोपलेले आहेत बरं का. श्रीकृष्ण झोपलेले आहेत असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे. श्रीकृष्ण दोघांची परीक्षा घेत आहेत. ते बिछाण्यावरती आडवे झालेले आहेत, डोळे बंद आहेत, असं वाटावं की श्रीकृष्ण झोपलेले आहेत आणि आलेले आहेत. ह्या दोघांचं त्यांना काहीही कल्पना नाही अशा अवस्थेमध्ये आहेत. गंमत कशी आहे बघा, भक्त जो आहे तो भगवंताच्या चरणापाशी असतो. त्यामुळे भक्तानं आपली जागा बरोबर घेतली, तो पायापाशी जाऊन बसलेला आहे. दुर्योधन राजा आहे, तो म्हणतो श्रीकृष्ण माझा व्याही आहे. श्रीकृष्ण व्याही होता दुर्योधनाचा. मग बरोबरीचं नातं आहे, बरोबरीच्या नात्यानं मी त्याच्या उशापाशी बसणार, मी डोक्यापाशी बसणार. आणि स्वाभाविकपणानं ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला आपल्याला पायापाशी कोण आहे ते पहिल्यांदा दिसतं, कारण आपण उठून बसल्यानंतर डोक्याकडे वळून बघत नाही, डोक्याकडे वळून बघावं लागतं. त्यामुळे भगवान उठून बसले थोड्या कालावधीनंतर आणि भगवंतांनी समोर बघितलं तर अर्जुन दिसलेला आहे आणि म्हटले अर्जुना वाह केव्हा आलास. अर्जुन आता काही उत्तर देणार तेवढ्यात दुर्योधन पुढे झाला आणि म्हणाला भगवंता मी अगोदर आलेलो आहे. आणि मी अगोदर आलेलो आहे असं म्हटल्यानंतर श्रीकृष्ण स्मितहास्य करतायत. त्यांना माहिती आहे तो आधी येऊन बसलेला आहे आणि तो उशापाशी बसलेला आहे. म्हटलं अच्छा असं का, हरकत नाही म्हटले. हो म्हटले मी त्याच्या आधी आलेलो आहे आणि तुमच्या उशापाशी बसलेलो होतो की तुमची उठल्यानंतर माझ्याकडे नजर जावी, लगेच नजर होईल म्हणून.
पण बघा, आपण आडवे असताना कधी डोळे असे असे फिरवून बघत नाही इकडं तिकडं. आपण उठून बसतो आणि समोर काय दिसेल ते पहिल्यांदा बघतो. भगवंतानी नेमकी तीच क्रिया केली आणि समोर अर्जुन दिसलेला आहे. दुर्योधन म्हटला, मी आधी आलेलो आहे तेव्हा माझा आधी हक्क आहे, तेव्हा मला काय पाहिजे ते मी आधी सांगणार. भगवान म्हणले, अर्जुन लहान आहे, तुझ्यापेक्षा अर्जुन लहान आहे, त्यामुळे अर्जुनाचा पहिला हक्क आहे. आणि अर्जुनाला विचारलं, तुला काय हवंय? दुर्योधनाला विचारलं, तुला काय हवंय? दुर्योधन म्हणाला, काय काय देणार? म्हणले, माझी संपूर्ण सेना एका बाजूला ती घेऊन जा, एक अक्षौहिणी सेना आणि सेनेचा अधिपती सगळे घेऊन जा, कृतवर्मा. आणि दुसऱ्या बाजूला मी एकटाच आहे, म्हटले, मी शस्त्र हातात घेणार नाही, मी स्वतः लढणार नाही, अशा प्रकारचा मी आहे. आणि आता या ठिकाणी दुर्योधनाची बुद्धी जागृत झालेली आहे. दुर्योधन विचार करतो की हा गवळी आहे. आतापर्यंत महाबलशाली द्वारकाधीश म्हणून तो त्याच्याकडे मदत मागायला आलेला होता, आणि आता विचार करतो की हा गवळी आहे, हा निशस्त्र गवळी मला काय सांगणार, हा मला कशी मदत करू शकतो. याच्यापेक्षा आपण व्यावहारिक मतानं वागतो, दुर्योधन पण व्यावहारिक मतानं वागतोय. त्यानं व्यावहारिक मतानं भगवंताची सेना आणि सेनापती घेतला. आणि खूप आनंदानं दुर्योधन तिथून निघाला. भगवान अर्जुनाकडे वळाले आणि म्हणाले, अर्जुना, आता काय करायचं रे? महत्वाचा विषय तर दुर्योधन घेऊन गेला, आता निशस्त्र असा मी तुला कशी मदत करणार? मी तर काहीच करणार नाही. तसे परीक्षा बघा, क्षणोक्षणी परीक्षा आहे. आणि अर्जुन हसला बघून भगवंताच्याकडे, म्हटला, भगवंता, तू कसाही असलास तरी तूच मला हवा आहेस. तू शस्त्रासहित आज, शस्त्राविनाश. तू सेना घेऊन ये, सेना घेऊन ये नको, तू कसाही आहे, तू माझ्या बरोबर आहेस, एवढीच मला आवश्यकता आहे. त्यामुळे तू ये. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य चित्तानं अर्जुन शरण गेलेला आहे. आणि भगवान म्हणतात, मी तुझ्यासाठी येणार आणि तुझ्या बरोबरच राहणार. आता निशस्त्र झालेल्या भगवंताला कुठल्या रथावर बसवणार? मग म्हणून भगवान म्हणतात की मी तुझा सारथी होतो. दोघं मित्र आहेत ना. धर्मराजाच्या रथावर गेला असता तर कदाचित, अरे कृष्णा, इकडं चल तिकडं चल म्हणून आज्ञा झेलावी लागली असती. युधिष्ठिरला मार्गदर्शन तरी काय करणार? ते मार्गदर्शनही करता आलं नसतं. नकुल सहदेवांच्या ठिकाणी गेला असता तर ज्येष्ठांना रथावरती सारथी म्हणून कसं बसवायचं, हा देखील प्रश्न पडला असता. म्हणून भगवंतानी सख्याची निवड केली. तू माझा सखा आहेस आणि मी तुझ्या रथावर सारथी म्हणून येणार, मी बाकी काहीही करणार नाही. आणि अर्जुनाला अतिशय आनंद झाला. अतिशय आनंद का झाला? कारण माझा हरी माझ्यासोबत आहे. जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, माझा हरी माझ्यासोबत आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही चांगलं नाही. प्राचीन काळात दोन ऋषी होते, नर आणि नारायण ऋषी. आपण सगळे नरनारायण म्हणून त्यांना ओळखतो. त्यातला नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. म्हणजे तो निव्वळ मनुष्य नाही, तो निव्वळ राजा नाही, तो निव्वळ देवांचा अंश नाही, तर तो नर नावाचा ऋषी आहे, जो आपल्या त्या सगळ्या शक्ती सकट जन्म घेतलेला आहे. आणि असा हा नर ऋषी अर्जुनाच्या रूपानं या ठिकाणी भगवंताला घेऊन युद्धाच्या भूमीवरती आलेला आहे. सांगायचं कुणाला? ज्याची बुद्धी हलू शकते, संवेदनाशीलता जास्त वाढू शकते आणि त्याच्यामुळे निर्णय चुकू शकतात, अशा व्यक्तीला सांगणं खूप आवश्यक आहे. त्याला धरून ठेवणं, त्याला बांधून ठेवणं खूप आवश्यक आहे. नाहीतर अर्जुन एवढी संपूर्ण गीता सांगितल्यानंतर सुद्धा युद्ध करताना अनेक वेळा कमकुवत झालेला आहे. म्हणजे त्या त्या वेळा तो पळून गेला असता युद्धामध्ये. आणि म्हणून भगवंतांनी त्याची निवड केली की याच्या मनामध्ये एक प्रांजळपणा आहे, एक सरळता आहे, एक निरलसता आहे. आणि अशी निरलसता असताना हा जर धर्माला सोडून निघून गेला तर हे अयोग्य आहे. आणि म्हणून मी त्याच्याबरोबर असलं पाहिजे, मी त्याची साथ संगत केली पाहिजे. जो धर्मानं वागतो आहे त्याची मी साथ संगत केली पाहिजे, कारण त्याचा धर्म चुकता कामा नये. धर्मो रक्षती रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, जो धर्मानं वागतो, जो संयमानं वागतो, त्याचं धर्म सुद्धा रक्षण करतो, भगवान त्याचं रक्षण करतो. म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला घेऊन गेला. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथावरती आहेत, सोबतीला हनुमान आहेत. रथाच्या ध्वजावरती हनुमंताचं स्थान आहे. हनुमान त्या ठिकाणी बसून बुभुक्कार करतायत. दोन दैवी शक्ती, एक पूर्वजन्मातला दास आणि एक ह्या जन्मातला शिष्य, असे दोन भगवंताच्या सोबत त्या रथावरती आहेत. आणि युद्धाला आरंभ झालेला आहे. म्हणजे युद्ध प्रत्यक्षात सुरू झालं नाही, पण आरंभाचा शंख वाजला. असा हा अर्जुन, त्याला विषाद झाला, शंख वाजला. अर्जुन म्हणाला, माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. का? कारण जे जे लढायला आलेले त्यांना मी बघतो.
आता युद्धाची योजना ज्या वेळा आखली गेली त्यावेळेला कोण कोण कोणाकोणाच्या बाजूने आहेत, कोण किती पराक्रमी आहे, कोण रथी आहे, कोण महारथी आहे, कोण अतिरथी आहे, कोण सामान्य योद्धा आहे, कोणाकडे किती दैवी शक्ती आहेत, हे सगळं अगोदर नियोजन केलेलं आहे. कोण कुणाशी लढायचं आहे, अंगावर कुणी कुणाला घ्यायचं, हे सगळं ठरवलेलं आहे. आणि असं असताना अर्जुनाला असं वाटतंय की युद्धाला कोण जमलेले आहेत ते मला बघायचं आहे. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाला अर्जुन सांगतो कृष्णाला की माझा रथ दोघांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. आणि रथ मध्ये नेऊन उभा केल्यानंतर अर्जुन बघतो इकडं तिकडं कोण कोण उभे आहेत. आणि त्याला दिसायला लागतं हे सगळे माझेच आहेत. की आत्मीयतेची भावना आहे, स्वार्थाची भावना नाही, इथं त्यागाची भावना आहे की हे माझेच आहेत, यांना मारून मला सुख मिळणार नाही, त्यापेक्षा मी ह्या सर्वस्वाचा त्याग करून निघून जातो. पण त्याग, अशा प्रकारचा संन्यस्त वृत्तीचा त्याग हा क्षत्रियाला युद्धाच्या भूमीत शोभा देत नाही. आणि म्हणून गीतेचा जन्म झाला. घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी गीतेचा जन्म झाला. आपली सुद्धा गाडी घसरलेली आहे रुळावर. आपण जन्म घेतल्यापासून घसरत 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 दिल्लीला निघालेलो होतो, आपण चेन्नईमध्ये पोहोचलेलो आहोत. आपल्याला आता गाडी पुन्हा रुळावर आणून दिल्लीकडे जायचं आहे. ही गाडी रुळावर आणण्याचं काम पुन्हा गीताच करणार आहे. आपल्याला जर विषाद झाला तर अर्जुन हा अत्यंत श्रेष्ठ पुरुष आहे. आणि म्हणून अर्जुनाला विषाद झाला तर त्याचा योग निर्माण झाला. अर्जुन विषाद योग म्हटलं. आम्हाला रोज दुःख होतं, अनेक गोष्टींचा त्रास होतो, त्याचा योग होत नाही. आम्हाला योगायोगानं सुख मिळतं आणि कायम दुःख असतं. म्हणजे आमच्या नशिबात दुःखाचा योग आहे, पण सुखाचा योगायोग असतो. कधी कधी सुख येतं. पण अर्जुनासारखा व्यक्ती ज्यावेळेला विषाद करतो, विषाद म्हणजे काय, वि अधिक सद, सद म्हणजे आसन, स्थानापन्न होणं. ज्या ठिकाणी आसन 100% डळमळीत होऊन गेलं, विगतम आसन, ज्याचं आसन म्हणजे ज्याची मानसिक स्थिरता, मानसिक धैर्य 100% गळून गेलं, ज्याची स्वस्थता, ज्याचं स्वास्थ्य, ज्याचं स्वतःचं अस्तित्व पूर्ण डळमळून गेलं, असा विषाद झालेला आहे. हा क्षणभंगूर दुःखाचा प्रयोग नव्हे, हा विषाद आहे. आणि तो विषाद इतका तीव्र आहे की अर्जुन त्यावेळेला सगळं सोडून निघून जायला एका पायावर तयार आहे. आणि म्हणून अर्जुन विषाद झाला, त्यावेळेला त्याला योग निर्माण झाला. भगवान म्हणतात माझ्याशी जोडलं जायचं असेल तर अर्जुनासारखा विषाद व्हायला हवा. हा अर्जुनासारखा विषाद झाल्यानंतर मग भगवान आपली कृपा करायला सुरुवात करतात. क्षणभंगूर गोष्टी आमच्या घरातून निघून गेल्या, आमचं घर आम्ही विकून टाकलं, आमचं घर विकावं लागलं, अशी ज्या ज्या लोकांची अवस्था आहे त्या लोकांना विचारा विषाद येतो का. विषाद येतो, पण भगवान येत नाही. कारण हा विषाद तात्कालिक क्षणिक आहे. हा विषाद वस्तुनिष्ठ विषाद आहे, हा आत्मनिष्ठ विषाद नाही. ज्यावेळेला आत्मनिष्ठ विषाद निर्माण होतो तेव्हा त्या आत्मनिष्ठ विषादाचा योग तयार होतो. म्हणून सगळे योग, गीतेमध्ये 18 योग सांगितले, हे सगळे योग आत्मनिष्ठ योग आहेत. जेवढा आपण आत्म्यामध्ये, मनामध्ये, विचारामध्ये, बुद्धीमध्ये, आणि मन, बुद्धी, चित्त या सगळ्यांना आत्मा असा शब्द वापरलेला आहे. वेगवेगळ्या अर्थांच्या अनुषंगानं पण आत्मा असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे जेव्हा आपला आत्मा या पद्धतीनं विचार करतो, म्हणजेच आपली बुद्धी, आपलं मन या प्रकारे विषादयुक्त होतं. एखाद्याचा जॉब जातो, फार दुःखी होतो माणूस, आता मी काय करू, परिस्थिती खूप अवघड आहे बघा, इकडं तिकडं सगळीकडे रडत फिरतो, देवळात पण जातो तिथेही रडतो. पण तरीही संसारापासून संपूर्ण संन्यास घेऊन पळून जावं असं त्याला वाटत नाही. मी जर असं केलं तर इतरांचं नुकसान होईल असं त्याला वाटत नाही. इथं अर्जुनाचा प्रश्न तो आहे, मी ह्या सगळ्यांना मारलं तर धर्माचा लोप होईल. म्हणजे याचाच अर्थ तो व्यापक दुःखाबद्दल बोलतोय, तो व्यापक धर्माबद्दल बोलतोय अर्जुन. आमचा व्यक्तिगत स्वार्थगत धर्म आहे. आणि म्हणून आम्हाला दुःख होतं, आम्हाला विषाद होत नाही. विषाद झाला की समजायचं की विषादाचा योग होणार. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहे. विषाद झालेलं आहे, काय काय गेलं, दुष्काळ पडला, अनेक वर्ष दुष्काळ पडला सलग. एक पत्नी प्राण सोडून निघून गेली, दुसरी कर्कशा निघाली, खायला अन्न नाही, होतं नव्हतं ते घर सुद्धा काढून घेण्यात आलं. कुठंतरी भलत्याच ठिकाणी राहायची वेळ आलेली आहे. चार चार मुलं समोर तोंड आ वासून उभी आहेत की आम्हाला खायला काहीतरी हवंय. विषाद निर्माण झालेला आहे.
की भगवंता काय ही परीक्षा काय चालू आहे. असं काय पाप केलेलं होतं की पूर्वजन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये जन्माला आल्यापासून आम्ही केवळ दातृत्वाच्या भावनेतून दान देत आलेलो आहोत. जे जे येईल हातामध्ये ते सगळं दिलेलं आहे. दर एकादशीला वारी करायची. पिढीजात वारी आहे, 7 पिढ्यांपासून वारी आहे पंढरीची. तुकाराम महाराज स्वतः वारीला जायचे. त्यावेळेला वारीहून येताना शहरामधून सामान घेऊन यायचं आणि देहूपर्यंत येईपर्यंत एकही सामान यायचं नाही, फक्त गाडी घरी यायची. रस्त्यात जो जो काही मागेल त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी दिलं जायचं. एवढं दातृत्व असताना, एवढं केलेलं असताना लोकांसाठी अशी अवस्था, विपन्न अवस्था म्हटलं, दैन्य अवस्था काय आली. तिथं विषाद निर्माण झाला. विषाद निर्माण झाल्याबरोबर त्याचा योग निर्माण झाला आणि भगवान स्वतः प्रकट झाले. म्हणून अर्जुन विषाद योग का म्हटलं, याच्यावर आपण चिंतन करत नाही, ते केलं पाहिजे. आणि खरंच जर असा विषाद होत असेल तर तो होऊ दिला पाहिजे, ईश्वराला मनापासून हाक मारली पाहिजे, म्हणजे आपोआप गीता उलगडायला लागेल. हा अर्जुन विषाद योग आहे. आपल्याकडे असे बरेच लोक असतील, इथं आहेत, परदेशात आहेत आणि अवस्था अत्यंत बिकट आहे. आता काय करू? कदाचित घरी जावं लागेल, परदेशात परत जावं लागेल. परतीचे पैसे नाहीत, परतीचा व्हिसा मिळेल का नाही माहीत नाही. अशा अनेक विपरीत अवस्थांच्या मधून जात आहेत ते. पण विषाद निर्माण होत नाही. माणूस अजून धडपड करतोय त्यावरती. असं नाही तसं करून बघू, तसं नाही तसं करून बघू. संपूर्ण शरणागती होण्यासाठी जी मानसिक अवस्था व्हायला पाहिजे ती अवस्था आपली होत नाही. आणि ती झाल्याशिवाय विषाद निर्माण होत नाही. म्हणून विषाद हा सगळ्यात महत्वाचा योग आहे असं म्हणता येईल. आपल्यावर कधीही असा प्रसंग आला तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला विषाद होतोय का, हे आपण बघितलं पाहिजे की खरोखर विषाद आहे का. अनेक वेळा आपण म्हणतो की मला संसाराचा वीट आलेला आहे, पण दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणतो आपण. मला संसाराचा वीट आलेला आहे, पण तिथे वीट हा पुल्लिंगी शब्द आहे. आणि आपण म्हणतो दगडापेक्षा वीट माऊ, आणि म्हणून आपण वीट जो आलेला आहे तो सोडत नाही. त्या विटाबरोबर आपण राहायची सवय करून घेतो. असा वीट आपल्याला अनेक वेळा येतो. माणसांचा वीट येतो, परिस्थितीचा वीट येतो, आणि तरी देखील आपण तो वीट सोबत घेऊन जगतो आहोत. भगवंतांनी वीट कायम आपल्या पायाखाली ठेवली, लक्षात घ्या. आणि आपण आपला वीट डोक्यावर ठेवून फिरतो आहोत. त्यामुळे अर्जुनाला विषाद झाला. तो होताना काय काय झालं त्या सगळ्या गोष्टी अत्यंत रमणीय आहेत. म्हणजे युद्धाची जी अवस्था आहे, परिस्थिती आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांच्या पाशी जातो आणि म्हणतो की गुरु तुम्हाला माहिती आहे का कोण कोण युद्धाला आले. बघा ही गुरुची चेष्टा केल्यासारखं आहे की नाही. द्रोणाचार्य हे धनुर्धर आहेत, महान योद्धे आहेत, त्यांचे गुरु आहेत सगळ्यांचे. युद्धाचं नियोजन जे केलेलं आहे ते भीष्माने आणि द्रोणाने मिळून केलेलं आहे. आणि हा त्यांना सांगायला जातो, बघा भीष्म सेनापती आहेत आणि आपल्याला त्यांचं रक्षण करायचंय. विनोदी अशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे भगवद्गीतेची. आणि मग भीष्मांनी शंख वाजवला. शंख वाजवल्यानंतर श्रीकृष्णाने आपला शंख वाजवला. शंख वाजवल्यानंतर संपूर्ण आसमंतामध्ये तुमुल ध्वनी निर्माण झालेला आहे. त्या तुमुल ध्वनीनं कौरव पक्षातल्या सैन्याची हृदय थरकाप झालेली आहेत, थरकंप पावलेली आहेत. आणि अशी कंप पावलेली हृदय म्हणजे ज्यांचं मानसिक खच्चीकरण केवळ एक शंख वाजवण्यानं झालं. कल्पना करू शकतो, तुमुलो व्यनुनादयन असं म्हटलं. असा तुमुल पसरलेला ध्वनी जो आहे तो ध्वनी ऐकून सगळ्यांची हृदय भग्न झाली. आणि मग अर्जुनाला स्फुरण चढलं. अर्जुन म्हटला, आता मला दाखव कोण कोण योद्धे जमा झालेले आहेत. आणि मग प्रत्येकाने शंख फुंकलेला आहे. त्या सगळ्या योद्ध्यांची नावं, त्यांच्या शंखांची नावं, खूप मनोहर अशी रचना केलेली आहे व्यासन. व्यासोच्छिष्टम जगत सर्व म्हटलेलं आहे. संपूर्ण जगतामध्ये जे जे आहे ते सगळं महाभारतामध्ये आहे. व्यासांच्या प्रतिभेमध्ये ते सगळं आहे. आणि मग अर्जुनानं रथ मध्ये नेला, दोन्ही योद्धांच्याकडे बघितलं आणि धर्माचा विचार मनामध्ये आला, प्रेमाचा विचार मनामध्ये आला. आणि भगवंताशी तो हुज्जत घालायला लागला. युद्ध न करणं हे कसं श्रेष्ठ आहे हे तो सांगायला लागला. आम्ही पराक्रमानं नवीन काहीतरी करू शकतो आणि करून तरी काय करणार असं तो बोलायला लागला. वय वर्ष किती आहे बघा, 84 वर्ष आहे. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्ण अर्जुनांचं वय 84 आहे. कारण पुढे 36 वर्षानंतर पूर्ण आयुष्य संपवून श्रीकृष्णाने आपल्या निजधामाकडे प्रयाण केलेलं आहे 120व्या वर्षी. गांधारीचा शाप होता ना. 84 वर्षाचा अर्जुन, ही सुद्धा एक महत्वाची घटना आहे, लक्षात घ्या. आमच्याकडे 40 वर्षाच्या माणसाला अनेक रोगांनी ग्रस्त केलेलं असतं. पटकन उडी मारून गाडीत चढ म्हटलं तर चढता येत नाही. घोड्यावर तर अजिबात बसता येत नाही. अनेक गोष्टी आम्हाला करता येत नाहीत. आणि 84 वर्षाचा अर्जुन युद्ध करायला लागतो. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ त्याची गुरु आहेत.
समोर गुरु आहेत, भीष्म पितामह आहेत, 300-350 वर्षाचा माणूस आहे, युद्ध करायला तयार आहे. क्षत्रियाच्या धर्माचं पालन करण्यासाठी हे सगळे तिथं निश्चिंतपणानं उभे आहेत. आपली अडचण कुठं आहे, तर आम्ही आमच्या धर्माचं पालन करायला बघत नाही. आमचा धर्म, आमची संस्कृती या सगळ्याचा विचार केला पाहिजे. गीतेच्या अध्यायाची सुरुवात धर्म या शब्दानं होते. पहिला श्लोक जो आहे तो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असा आहे. त्यामुळे जो धर्मानं वागणारा आहे त्याच्यासाठी परमेश्वर स्वतः उभा आहे. जो धर्मानं वागतो त्याच्यासाठी सृष्टी सुद्धा काम करत असते. गीता आपल्याला धर्मानं वागायला सांगते. आणि तो धर्म कसा आहे, तो क्षात्र धर्मच नव्हे, तो वेगवेगळ्या वर्णांचा आश्रम धर्म आहे. आणि तो भगवंतानी पुढच्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला विषाद असायला हवा, दुसऱ्यांदा आपल्याला धर्माची जाणीव असायला हवी, तिसऱ्यांदा आपल्याला अर्जुन व्हायचं आहे हे लक्षात असायला हवं. आणि मग आपण गीतेकडे बघायला हवं. आपोआप गीता गीता उलगडायला लागेल. आमच्यावरती असा प्रसंग आयुष्यात कधीही येत नाही, आलाही नाही, येणारही नाही. अर्जुनावर जो प्रसंग आहे, 84 वर्ष तो राज्यापासून दूर आहे. आमच्या हक्काचं राज्य आम्हाला मिळालेलं नाही. 84 वर्ष मनामध्ये खदखदणारा दुःखाचा भाव. आमच्याकडे 84 वर्ष नाहीत, आमच्याकडे 6 महिने पण नाहीत. आमच्याकडे 2 मिनिटात दुःख होतं आणि तिसऱ्या मिनिटाला त्याचा परिहार झाला पाहिजे. आम्ही त्यातून बाहेर सुद्धा पडतो. 84 वर्ष सतत या एका विचारानं त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे. 84 वर्ष विचार करा. वयाच्या 8व्या-10व्या वर्षापासून असूया निर्माण झालेली आहे दुर्योधनाच्या मनामध्ये. म्हणजे निदान 74 वर्ष त्यांनी या हाल अपेष्टांच्या मध्ये काढलेली आहेत. आम्हाला अशा हाल अपेष्टा येत नाहीत. तुरुंगवास, पत्नीचं अपहरण, अपहरण म्हणण्यापेक्षा पत्नीचा जो काही प्रसंग झालेला आहे द्रौपदी वस्त्रहरणाचा, इतका महाभयंकर प्रसंग, त्याच्या पुढं वनवास, खंडवन मिळालं, ज्या ठिकाणी स्वतंत्र राज्य निर्माण करावं लागलं, स्वतःची शक्ती पणाला लावावी लागली, दिवस रात्र एक करून कष्ट करून राज्य नवीन बसवणं सोपी गोष्ट नाही. अतोनात कष्ट आहेत. आणि ह्या प्रत्येक कष्टामध्ये दुर्योधन पुन्हा काड्या घालतोय. वारणावतासारखा प्रसंग येऊन गेला, द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग आला, तिथेही हाणामारी झाली. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो. 84 वर्ष एवढा त्रास झाल्यानंतर जो विषाद निर्माण होईल, त्या विषादासकट अर्जुन युद्धाला तयार आहे, उभा आहे. अशी जेव्हा आपल्या मनाची अवस्था होईल की माझे कित्येक जन्म निघून गेले, मी अनेक लाख वर्षांचा आहे, अनेक लाख वर्षांचा विषाद माझ्या मनामध्ये खदखदतो आहे, लक्षात घ्या. कित्येक योनीमधून मी निघून गेलो, मला माहिती नाही, आणि कित्येक मनुष्यजन्म पण होऊन गेले. त्या सगळ्या मनुष्यजन्मांच्या मध्ये जे दुःख मला झालं, जो त्रास मला झाला, तो हा योनी त्रास आहे. ज्या ज्या वेळेला आपण मनुष्य योनीमध्ये किंवा अन्य कुठल्याही योनीमध्ये जन्म घेऊ, त्या त्यावेळेला हा त्रास 100% होणार आहे. तेव्हा मला यातून बाहेर पडण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, ईश्वराशी जोडलं जाण्यासाठी योग केला पाहिजे. आणि तो योग म्हणजे भगवद्गीता आहे. पहिल्या अध्यायाचं सार सर्वस्व हेच आहे की ज्या वेळेला आपल्याला दुःख होईल तेव्हा त्या दुःखाचा विसर पडता कामा नाहीये. याचा अर्थ दुसऱ्याच्या सुडाचा विचार केला पाहिजे असं नव्हे. दुःखाचा विसर पडता कामा नये म्हणजे ह्या जन्मामध्ये, ह्या जगामध्ये केवळ दुःख आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि सगळीकडे जर फक्त दुःख असेल तर जो सुखाचा आहे तो परमेश्वर माझा आहे हा भाव अंतरंगामध्ये आला पाहिजे. आपोआपच दुःख हे आनंदामध्ये परिवर्तित होईल. थांबूया आपण इथं. गोपाल कृष्ण महाराज की जय.